नमस्कार, वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डाच्या 5वीच्या धड्यातील 5वीच्या पुस्तकातील नदीचे गाणे ही कविता. खूपच सुंदर कविता आहे. या कवितेचे कवी आहेत V.म. कुलकर्णी. बघा बरं कविता, आपण बघूया पुढे. दरी दरीतून वनावनातून झुळ झुळ मी वाहत येते. नदीचा फ्लो कसा आहे, हाऊ द रिव्हर कम्स. तर दरी दरीतून, दरी म्हणजे उंच डोंगर आणि खाली खोल जे असतं त्याला दरी म्हटलं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅली म्हणतो. वनावनातून, जंगल्स, all the jungles where the river goes through. त्या जंगलामधून ही नदी वाहत जाते. दरी दरीतून वनावनातून झुळ झुळ मी वाहत येते. झुळ झुळ हा जो शब्द आहे, हा पाणी जेव्हा वाहतं त्या पाण्यासाठी हा शब्द वापरला जातो. झुळ झुळ, झुळ झुळ, झुळ झुळ मी वाहत येते. द फ्लो कम्स झुळ झुळ. मी मंजुळ गाणे गाते. ते जे झुळझुळ जे आवाज येतो ना नदीचा, त्याला कवी म्हणतो मी मंजुळ गाणे गाते. मंजुळ म्हणजे स्वीट सॉन्ग. स्वीट सॉन्ग. ती नदी कशी गाते, खूप सुंदर आणि छान गाणं गाते. तर त्याला मंजुळ असा शब्द वापरलाय. मंजुळ गाणे. गाणे कसे आहे, मंजुळ. मी पुढेच धावत जाते. ही नदी कशी करते, डोंगरावरनं येते आणि पुढंच जाते. ती कधी मागं जात नाही, ती पुढे जातच राहते. तिचा फ्लो पुढं जात जातो. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. तिच्या तीरावर, बँक्स, नदीचे जे तीर आहेत, कड आहे, काठ जे आहेत, त्या काठावरती गावं आहेत, खूप गावं आहेत. देर आर विलेजेस, देर आर टाउन्स. त्यांना भेटून जाते पुढती. ह्या गावांना भेटून ती पुढे जाते. ह्या गावातली जी माणसं आहेत त्यांना ती भेटते. तिथली जे जनावरं आहेत, जे माणसं आहेत, जी लहान मुलं आहेत, यांना सगळ्यांना भेटून ती पुढे जाते. लता वृक्ष किती काठावरती. आता इथे लता म्हणजे काय, वेल, क्रीपर्स. क्रीपर्स आणि बिग ट्रीज. लता वृक्ष, क्रीपर्स अँड वृक्ष. वृक्ष म्हणजे ट्रीज. किती काठावरती. त्याच्या काठावरती, त्या नदीच्या काठावरती खूप वृक्ष आहेत आणि खूप वेली पण आहेत. भूमीतून जे मला भेटती. आता हे लता आणि वृक्ष कसे भेटतात, भूमीतून. भूमी म्हणजे जमीन. जमिनीच्या खाली त्यांची रूट्स असतात आणि रूट्समधूनच झाड पाणी पितं. मग ते पाणी कुठून येतं, ह्या नदीचं येतं. मग ही नदी त्या वृक्षांना आणि वेलींना पाणी देते. भूमीतून जे मला भेटती. नदीला हे वृक्ष आणि लता कसे भेटतात, जमिनी खालून हे लता आणि वृक्ष नदीला भेटतात. फुलवेली मज सुमने देती. फुलवेली, फुलं म्हणजे तुम्हाला माहित आहे फ्लावर्स आणि वेली. वेलीवरती जी म्हणजे क्रीपर्स जे असतात, त्या क्रीपर्सवरती जे फुलं येतात, ती फुलं त्याला सुमने देती. सुमने ह्याचा अर्थ फुलं. फुलवेली मज सुमने, फ्लावर्स. फुलवेली मज सुमने देती. माझ्या नदीमध्ये, माझ्या पाण्यामध्ये हे वेली जे असतात त्याची फुलं पडतात आणि ती फुलं या वेली मला देतात. माझ्यासाठी ती फुलं देतात.
कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे लव्हाळी. लव्हाळी नावाचं एक गवत असतं. ते गवत नदीच्या काठी, नदीच्या मध्ये सुद्धा जिथून तो फ्लो येत असतो त्याच्यामध्ये सुद्धा ही लव्हाळी असतात. आणि हे एक प्रकारचं गवत असतं आणि ते इतकं घट्ट असतं की कितीही जोराचा प्रवाह जरी असला तरी हे गवत तिथून हालत नाही. त्यामुळं याचं वेगळं नाव लव्हाळी असं आहे. नुसतं गवत म्हटलं नाही जात याला, तर लव्हाळी म्हटलं जातं. लव्हाळी खेळत बसती. आता नदीचा प्रवाह इकडून आला आणि ते गवत तिथे आहे, तर ते गवत हालतं त्या प्रवाहाने. त्यामुळं कवीला काय वाटतं, ती लव्हाळी खेळतायत माझ्या पाण्याबरोबर. पाण्यात तुम्ही खेळता ना, जेव्हा वेन यू प्ले इन द वॉटर यू एन्जॉय द थिंग्स, तसंच इथं लव्हाळी तिथे खेळतायत. त्या पाण्यामध्ये ती लव्हाळी खेळतात, ह्याचा लव्हाळी आनंद घेतात त्या पाण्याचा. पुढे बघा बरं. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. कुठे आम्रतरू. आम्र म्हणजे आंबा, मँगो, आणि तरू म्हणजे ट्री, आंब्याचं झाड, याला आम्रतरू असं म्हटलं जातं. कुठे आम्रतरू. आम्रतरू माझ्यावरती. माझ्यावरती म्हणजे ही नदी सांगते. नदी म्हणती माझ्यावरती हे आम्रतरू काय करतात, शीतल आपुली छाया धरती. शीतल म्हणजे शांत, थंड, एकदम एकदम गार वाटतं त्या छायेमध्ये बसून. ज्या दाट सावली असेल तर त्या ठिकाणी आपण जर बसलो उन्हाचं, तर तिथे आपल्याला शांत थंड वाटतं ना. तसंच शीतल आपुली छाया धरती. छाया धरती म्हणजे त्याच्यावरती, नदीवरती ती छाया येते, नदीवरती ती सावली येते. तर हे सावली कोण देतं, तर आम्रतरू. आम्रतरू. आम्र म्हणजे आंबा, तरू म्हणजे झाड. आम्रतरू म्हणजे आंब्याचं झाड. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. छाया धरती म्हणजे त्याच्यावरती, नदीवरती छाया त्याची येते. पुढे बघू. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. पाणी पिऊनी. आता ह्या नदीमध्ये कोण कोण काय काय करतं, ही ती नदी आपल्याला सांगतेय. काय सांगते आपल्याला, पाणी पिऊनी पक्षी जाती. पक्ष्यांना तहान लागते, मग येतात माझ्याजवळ आणि पाणी पिऊन जातात. त्यांनाही छान थंड छान पाणी मिळतं. पुढे काय, घट भरुनी कोणी जल नेती. घट म्हणजे घागर, द पॉट, बिग पॉट इज कॉल्ड घट. घट भरुनी कोणी जल नेती. घट म्हणजे एक भांड असतं मोठं, ज्याला आपण मटका म्हणतो किंवा घागर म्हणतो, त्याला घट म्हणतात. या ठिकाणी घट हा त्याच्यासाठी शब्द वापरला. आता त्या नदीला कोण कोण आनंद देतंय बघा बरं. आता नदीला हे सगळेजण आनंद देत आहेत. कोण कोण, पाणी पिऊनी पक्षी जाती. पक्षी येतात, पाणी पितात, त्यांचा तहान भागवतात. तहान भागवल्याचा आनंद त्या नदीला मिळतो. पुढे काय होतं, घट भरुनी कोणी जल नेती. आत्ताच आपण बोललो, घट म्हणजे मटका, घागर, ज्याला घागर किंवा कळशी असे शब्द आहेत मराठीमध्ये, किंवा आपण त्याला मटका म्हणू शकतो. घट भरुनी कोणी जल नेती. आता कोणाला घरी न्यायचं आहे पाणी, स्वयंपाक करायचा असतो, प्यायचं असतं, त्यावेळेला ते घरी घेऊन जातात पाणी. तर हे नदी, त्यांना नदीला इतका आनंद वाटतोय ह्याच्यामध्ये की आपलं जल भरून घेऊन लोक घरी जाऊन पाणी पितायत, स्वयंपाक करतायत, त्याचा उपयोग करून घेत आहेत. गुरे वासरे जवळी येती. गुरं वासरं, गुरं म्हणजे काय, गाई, म्हशी, काऊज, बफेलोज अँड ऑल द ॲनिमल्स. गुरे वासरे. वासरे म्हणजे द किड्स. कास. कोण कोण, गुरे वासरे. गुरांची जी बाळं असतात त्यांना मराठीमध्ये वासरं असा शब्द आहे, वासरे.
एक वासरू अनेक वासरे, एक वासरू अनेक वासरे. जवळी येती, त्या नदीच्या जवळ येतात आणि पाणी पितात. ही ही गुरे वासरे तिथं येतात आणि त्यांचे जे ओनर्स असतात ते त्यांना अंघोळ घालतात, त्यांना पाणी पाजवतात, त्यांना स्वच्छ करतात. ते नदीच्या पाण्याने सुद्धा करतात. मुले खेळती लाटांवरती. आता मुलं तिथे येतात पाण्यामध्ये खेळायला. आणि आत्ता आपण बघितलं लव्हाळी खेळतात असं नदीला वाटतं, तसंच इथे मुलं खेळती लाटांवरती. त्या लाटावरती मुलं दंगा करतात, खेळतात. दे आर प्लेइंग विथ द वॉटर. आणि दे आर एन्जॉईंग. द किड्स आर एन्जॉईंग देअर इन द वॉटर. मुले खेळती लाटांवरती. आता पुढे बघूया. मी कोणाची, मी सर्वांची. बांधुनीही मज नेणाऱ्यांची. कुणाकोणाची आहे ही नदी? जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. ती नदी काय सांगतीये? मी कुणाची आहे? मी सगळ्यांची आहे. जिथं ज्यांना ज्यांना पाणी लागतं, ज्यांना ज्यांना पाणी आवश्यक असतं, सगळ्यांनाच असतं. मग मी कोणाची आहे? मी सर्वांची. ज्यांना ज्यांना पाणी लागतं त्या सर्वांची आहे मी. बांधुनीही मज नेणाऱ्यांची. मला कोणी बांधून जर नेतंय, आता घट भरून नेतात हे बांधूनच आहे ना. मग बांधुनी मला जे कोणी नेतात त्यांची सुद्धा मी आहे, सगळ्यांचीच आहे मी. जेथे जाईन, मी जिथं जाईन, जिथं जिथं मी वाहत जाते तिथं तिथं फुलवीन, म्हणजे मी तिथे आनंद देते, सगळं तिथं फुलवते. बाग मनोहर आनंदाची. बाग म्हणजे गार्डन, गार्डन मनोहर म्हणजे सुंदर, ब्युटिफुल. बाग मनोहर आनंदाची. हॅपीनेसची बाग आहे ही, द गार्डन ऑफ हॅपीनेस. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. तर नदी काय करते? सगळ्यांना आनंद देत पुढं पुढं जाते, पुढं पुढं जाते आणि सगळ्यांना आनंद वाटत जाते. तर का? जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. आनंदाची म्हणजे हॅपीनेसची गार्डन मी ही फुलवते आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.